नमस्कार मित्रांनो, 10 जुलैला 61 पट्टा देशमुख पट्टाचं हिंद केसरीचं मैदान. एक उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला की हे मैदान नक्की या मैदानामध्ये एक नंबर कोण करू शकतो. एक अंदाज जो आहे तो फक्त आपण तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कोणी कमी समजायचं नसतं. आणि जर कुणी कमी समजलं एखाद्या नंदीला तर तो नंदी काय करू शकतो, जर त्या नंदीचा जर त्या ठिकाणी जर दिवस असेल तर त्या ठिकाणी दाखवून देतो तो नंदीसुद्धा काय करू शकतो. चला मग सुरुवात करूया. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत त्या ठिकाणी पळताना आपल्याला दिसणार आहेत. पहिरे तर मी तुम्हाला सांगितलेत आणि 7 पहिरे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले की जवळपास ते जमलेलेच आहेत आणि काही बाकी आहेत. ते पहिरे संध्याकाळपर्यंत येतील 5-6च्या दरम्यान बाकीचे राहिलेले. आणि चर्चा करूया की कोण त्या ठिकाणी एक नंबर जे आहे ते मिळवू शकतो असं मला वाटते. एक अंदाज सांगतो आहे की मी बी नंदी सांगतो. त्या गुलालामध्ये मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस की गुलालामध्ये ते नंदी राहू शकतात, परंतु त्या ठिकाणी एक नंबर कोण करू शकतो याचा अंदाज लावणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण की त्या ठिकाणी प्रत्येकजण टॉपच्याच नियोजनामध्ये आहे. आता सगळ्यांना माहीत आहे मागच्या वर्षी जे मैदान झालं त्या ठिकाणी रैना आणि सावकार या जोडीनं त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा जो आहे तो पारितोषिक पटकवला. म्हणजे हिंद केसरीचा जो बहुमान आहे तो त्या ठिकाणी पटकवलेला होता, या जोडीनं पटकवलेला होता आणि काही गाडी पाळली होती. आणि कसं असतं, प्रत्येक मैदान जे आहे त्या प्रत्येक मैदानामध्ये नवीन नवीन चेहरा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. परंतु आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते आता लागलेलं आहे ते मेन म्हणजे कार्तिक विसापूरकरांचा हिंद केसरी. कार्तिक, शॉटगन मेहरबान, सचिन या तिघांच्याकडे, कारण की तिघेजण एक प्रबळ दावेदार म्हणू शकतो आपण या मैदानाचे. कारण की त्यांचे पहिरे तर तुम्हाला मी सांगितलेत, परंतु या तिघेजण वाटतं आहे कारण की हाईट त्यांची थोडीशी छोटी आहे आणि परंतु ते म्हणतात ना उंची लहान आणि कीर्ती महान अशा पद्धतीचे हे 3 नंदी आहेत. परंतु बघूया, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, इथे काही घडू शकतं. आणि त्या ठिकाणी मथुरसुद्धा आहे, बिनजोडचा बादशाह राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर कधीही काही करू शकतो. सगळ्यांना माहीत आहे, कधी कुणी त्याला जर कमी लेखलं तर तो दाखवून देतो की तो काय चीज आहे. आणि मथुर आहे. बघूया, मथुरसुद्धा त्या ठिकाणी जर दिवस असेल मथुरचा तर 100% मथुरसुद्धा त्या ठिकाणी करामत करू शकतो. आता बकासूरकडे वळूयात. बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचं त्याच्याकडे पळ आहे आणि तो एक अनुभवी नंदी आहे. 12 वेळा हिंद केसरीचा बहुमान त्याच्या नावावरती आहे आणि तो पण 1 नंबरचा बहुमान. आणि एक माळशिरसचं मैदान म्हटलं की त्याचं आवडतंच मैदान आहे. आणि बघूया त्या मैदानामध्ये तो कशा पद्धतीनं कामगिरी करतो आहे. आणि बकासूर देखील त्या ठिकाणी प्रबळ दावेदार मानला जातो आहे त्या मैदानाचा. बघूया त्याचा पायरा कोण असेल, त्याचा अद्याप तरी काय समजलेलं नाही आहे आणि त्याचा पायरा समजेल, लवकरच समजेल. बकासूर एक प्रबळ दावेदार आहे. तसेच मला वाटतं त्या मैदानामध्ये एक नंदी आहे टॉपचाच, तो त्या ठिकाणी करामत करू शकतो. विठ्ठल ना अजय शेट यांचा जो चिके आहे तो जर त्याच्यासोबत जर टॉपचं जर नियोजन असेल तर तो 4ही खांदी पळतो आणि त्या ठिकाणी तो सुद्धा कमाल करू शकतो असं मला वाटते. बघूया, तो सुद्धा एक चांगला नामांकित नंदी आहे. तसेच पाखऱ्या, आबांचा पाखऱ्या हा सगळ्यांना माहीत आहे की तो कितीही मोठं मैदान असू द्या फायनलमध्ये फायनलमध्ये असतोच. बघूया, त्याच्याकडे सुद्धा एक लक्ष आहे. तो सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे त्या मैदानाच्या फायनलचा. मिलिंद शेठ पाटील कुसगांबनं त्यांचा भोंगासुद्धा याच्याकडे सुद्धा लक्ष आहे सगळ्यांचं. नवनाथ शेठ जगदाळे पुशेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षासुद्धा एक टॉपच्या नियोजनामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी कामगिरी करू शकतो. अजित शेठ यांचा हिंद केसरी चिक्या, होम ग्राउंडचं मैदान आहे या चिक्याचं
आणि चिक्यासुद्धा एका टॉपच्या नियोजनामध्ये येईल. पहिला अद्याप काही समजलेलं नाही आहे. चिक्यासुद्धा एक गुलालाचा बेताज बादशाह आहे. 90% तो जो आहे तो फायनलमध्ये असतो. त्याची एक कामगिरीच तशी आहे. बघूया, तो सुद्धा प्रबळ दावेदार त्या ठिकाणी असू शकतो आहे. तसेच पेठचा राजा तो सुद्धा एक त्या ठिकाणी वाटतो आहे प्रबळ दावेदार. घरणीकीकरांचा हिंद केसरी राजासुद्धा त्या ठिकाणी चांगली कामगिरी करेल. चांगली कामगिरी करायला पाहिजे घरणीकीकरांच्या राजाने. असंख्य नंदी आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील त्या ठिकाणी पळताना दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनासुद्धा. एकाचा शेवट सारजासुद्धा आहे त्या ठिकाणी, त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे. आणि जेवढे जेवढे नंदी पळतील पश्चिम महाराष्ट्रातील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जीवाचं रान करून पळा, मालकासाठी पळा, मालकाच्या नावासाठी पळा. धन्यवाद.